अब रुक करते हैं अगली खबर की ओर। खबर आ रही है भिवंडी से। बता दें कि भिवंडी में महिला के साथ मारपीट के मामले में पड़ोसी महिला के खिलाफ मामला दर्ज किया गया है। भिवंडी तालुका के देवरूमपाड़ा लोनाड़ इलाके में एक महिला के साथ मारपीट की घटना सामने आई है। इस मामले में पड़ोसी महिला के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज कर लिया है और जांच भी शुरू कर दी है। जानकारी के अनुसार पार्वती तुकाराम गोड़े उम्र 58 साल यह महिला जब अपने घर में मौजूद थी तभी पड़ोसी महिला प्रमिला गोड़े वहां पहुंची। आरोप है कि प्रमिला गोड़े ने बिना किसी कारण के पार्वती गोड़े के साथ गाली गलौज की और उसके बाद उन्हें हाथों से धक्का मुक्की करते हुए मारपीट भी की। साथ ही उन्होंने धमकी भी दी है। बताया जा रहा है कि दोनों महिलाएं एक दूसरे की परिचित हैं और पड़ोस में ही रहती हैं, लेकिन मारपीट की वजह अभी तक स्पष्ट नहीं हो पाई है। अचानक हुई इस घटना के बाद पार्वती गोड़े ने पड़गा पुलिस थाने में शिकायत दर्ज करवा दी है। पुलिस ने आरोपी प्रमिला गोड़े के खिलाफ मामला दर्ज कर लिया है। बीएनएस कलम 115(2), 351(2) और 352 के तहत मामला दर्ज कर फिलहाल पड़गा पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। त्याला दाबला तर मी बोलतो तू का गाला माझं दाबतोस ना, का काय पाहिजे तुला? तर बोलतो नाही तुझी चावी दे मनाबद्दल, तुझी चावी दे तर तुला सर्व काय देतं, पण माझा गला काही दाबू नको तू. माझी मुलं गायली घराला ते पोलीस दादा यार मला मारायला गेली तरी इतकी मारली मला जाम मारले बाबा. छातीवर पटके गेले म्हणजे काय काय केलं बरीच चालवली ती मला बोलतो जीवांश मारेन तुला बोलतो खलास करेन बोलतो. उठवाला आम्ही रिक्षा नेली होती. हालत लावून आलो. माझ्या दागिनं तिने बघितलं तर तिथे 4-5 दिवसांचा फेऱ्या झाली. माझ्या घरवाल्याला पण दिसत होती का ही बाई कशाला येतं, घरात पण यायची, पण आम्हाला माहित नाही ना ही कशासाठी येतं ती ना. मी झोपलेली दिसताना तिने माझ्या याच मारहाण केली ना. मस्त असं दाबून ठेवलं माझं छातीला मी गुप्त मारी मारण करी दिसती. तुला बोलतं कलाच मारीन बोलतं. हिचं काय केलं मी मला काय तर मार काय घेऊ आहे का माझी मागणी अशी आहे का तिला शिक्षा झाली पाहिजे. अरे आप म्हणतात मी मेलो असतो माझ्या पोरांचं कोण बघेल, कोणीच नव्हता घरात, माझा नवरा पण नव्हता. 3 वाजता घटना घडली. 3 वाजता आले की नंतर माझा घरवाला 4 वाजता आला. 4 वाजता आल्या बोलू काय झाले बोलतो कोणी मारली तुला ते मशीने मारली. मस्त नाही बोलू तर काय बोलू मी. परमिला कैलास गोरे प्रमिला कैलास गोडे त्या आरोपी महिलेचं नाव आहे. ती महिला आमच्या घरात घुसली होती. तिने खूप आईला मारहाण केली आहे आणि खूप म्हणजे रक्तबंबाळ केलेले आहे. तर त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची मागणी आहे. म्हणजे कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. ती का मारहाण कशामुळे झाली म्हणजे ती अचानक आलेली. म्हणजे अगोदर आई लग्नाला गेलेली ना बाहेर इताडे गाव म्हणून आहे तिथे गेलेली. त्याच्यानंतर ती मुठवलला गेली. तर मुठवलला ती बाई होती तिथे. तर ती आई ज्या रिक्षामध्ये गेलेली त्याच रिक्षामधून ती बाई आलेली. तर त्या बाईला त्या आईच्या अंगावरती ते दागिने पण बघितलेले तिने. तर ती सतत यायची. आमचे वडील सांगतात घरात आई आहे का बघायला, पण घरात कोणीच नसताना ती अचानक आली आणि आईवरती तिने पूर्णपणे हमलाच केला. तुला खलासच करून टाकतो अशी बोलली ती. तर आईचा लाथा पण मारल्या तिने खूप आणि छातीवरती बसलेली, तोंड वगैरे धरला. नंतर तुला बोलतो परत येईन मी, तू बोलतो आता वाचलीस. आईने कशी सुटका केली. तू बोलतो आता वाचलीस, परत येईन बोलतो तुला मारायला.